पण आता तर प्रत्यक्षात ज्यावेळेस काम करण्याची वेळ आली त्यावेळेस ती वेळ खूप अवघड होती. कारण कुठलाही राजकीय आपल्याला त्या प्रवासाचा, त्या प्रशासनाचा, त्या प्रशासकीय कामकाजाचा आपल्याला कुठलाही अनुभव नव्हता. परंतु एक साक्षर फक्त आपल्याला लिहिता वाचता योग्य येतंय आणि आपली जी विचार करण्याची जी क्षमता होती त्या विचार करण्याच्या ताकदीवर आणि युवा मंचच्या सहकार्यावर मी मार्गक्रमण करण्यास सुरुवात केली. सर, मला यानंतर असं विचारावंसं वाटेल की गावचा उपसरपंच झाल्यानंतर आपल्या गावासाठी तुम्ही जे स्वप्न बघितलं होतं ते स्वप्न आणि तुमच्या समोर असलेले प्रश्न आणि त्याच्यातनं तुम्ही केलेली वाटचाल याबद्दल आम्हाला सांगा. आमची युवा मंचच्या माध्यमातून आमची स्वप्न तर खूप मोठी होती. स्वप्न पाहणं जितकं सोपं असतं तितकं ती प्रत्यक्षात उतरवणं अवघड असतं. ज्यावेळेस त्या गोष्टीची सुरुवात झाली, तुम्ही प्रश्न विचारल्याप्रमाणे ज्यावेळेस त्या गोष्टीची सुरुवात झाली, कामकाजाला ज्यावेळेस प्रत्यक्ष सुरुवात झाली त्यावेळेस खूप साऱ्या अडचणी येत होत्या. त्या प्रशासकीय अडचणी असतील, विरोधातल्या अडचणी असतील आणि मग मुद्द्याचं सांगायचं झालं तर मी विरोधातला उपसरपंच होतो, ना की सत्तेतला उपसरपंच. सर, गावातील वर्षानुवर्ष प्रलंबित असलेली कामे आणि आपण दिलेली आश्वासने आणि ती पूर्ण करताना तुमची झालेली वाताहत किंवा तुम्हाला आलेल्या अडचणी आणि त्याच्यात पूर्ण केलेला मागणीचा प्रवास, तर तुम्ही काय काय योजना गावासाठी आणल्या आणि कुठली कुठली कामं तुम्ही शासनाच्या सहयोगाने पूर्ण केली? ज्यावेळेस आमच्या प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात होण्याच्या अगोदर आमची जी युवा मंचच्या माध्यमातून जी आमची मूळ उद्देश आणि ध्येय होतं ते होतं की गावामध्ये जी लहान वयापासून मुलं जे दारूकडे अग्रेसर झाली होती, ग्रामीण भाग असल्या कारणाने आणि माझ्याकडं आदिवासी समाज जवळजवळ 60-70% माझ्या गावात सावचोड मेगावडी गावामध्ये जवळजवळ 60-70% आदिवासी समाज आहे आणि असाक्षर समाज असल्या कारणानं त्या कुठल्याही गोष्टीचं तेवढं ज्ञान नसल्या कारणानं लोक व्यसनाच्या लगेच आहारी जात होते आणि माझ्या गावामध्ये दारू ह्या जो प्रकार आहे हा खूप प्रकारे वाढला होता आणि पहिलाच अजेंडा आमच्या युवा मंचाच हा होता की आपण काहीही झालं तर ह्या 5 वर्षात आपली खूप मोठी बाकीची काही कामं नाही झाली तरी चालतील, पण सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या गावात 100% दारूबंदी झाली पाहिजे. ज्या ठिकाणी आजपर्यंत प्रलंबित रस्ता आहे, म्हणजे ज्या ठिकाणी फक्त आणि फक्त पाऊलवाट आहे, ज्या लोकांना येण्या जाण्याची खूप अडचण आहे, त्यांना शेतीसाठी त्यांच्या याच्यामध्ये यंत्रसामग्री कुठली नेता येत नाही, अशा लोकांसाठी कायमस्वरूपीचा तोडगा काढण्यात आला. ही आपली 2-3 कामं महत्त्वाची होती आणि शेतीसाठी पाणी, ही 3च कामं आमच्या अजेंड्यावर जास्त होती. प्रलंबित रस्ते असतील, दारूबंदी असेल आणि जनजागृती. सर्वात महत्त्वाचा आमचा अजेंडा होता की जनजागृती. लोकांपर्यंत प्रत्येक माहिती, सरकारी योजना असेल, ग्रामपंचायतची योजना असेल किंवा कुठलाही जो सार्वजनिक आणि योग्य विचार असेल तो सर्वसामान्यांपर्यंत कसा आपल्याला पोहोचवता येईल, जनजागृती समाजामध्ये कशी घडवता येईल, हाच मूळ उद्देश होता. म्हणजे दारूबंदी असेल, प्रलंबित रस्ते असतील आणि जनजागृती. प्रलंबित रस्ते, जनजागृती, ज्या काही सरकारी स्कीमा, ज्या पंचायत समिती असेल, जिल्हा परिषद असेल किंवा तहसील कचेरीमार्फत किंवा तालुका पातळीवरनं ज्या ग्रामपंचायत पातळीवर योजना राबवल्या जातात त्या योजनांसाठी जे काही आपल्याला सर्वसामान्य लोकांना मार्गदर्शन करता येईल हा मूळ उद्देश होता आमचा, म्हणून आम्ही या प्रक्रियेत आलो. सर, माझ्या माहिती अन्वये आपलं गाव 100% दारूबंदी झालेलं आहे, तर या प्रवासात आपण ही लढाई कशी लढलात? कारण आजचा युवा जो आहे तो अगदी व्यसनाधीनतेकडे ओढवला जात आहे आणि अशा परिस्थितीत एका छोट्याशा गावाला प्रोटेक्ट करताना या सगळ्या लढाईची सुरुवात कशी झाली? त्याची लढाईची सुरुवात म्हणजे सांगायचं झालं तर आमच्याकडं अवैध दारू विक्री खूप मोठ्या प्रमाणात वाढली होती. सावचोळ गावात असेल किंवा मेगावाडी गावामध्ये असेल, या अवैध दारू विक्रीमुळे परिणाम काय होत होता, जे की मोलमजुरी करून जगणारी लोक होती ती दिवसभर कामाला जायची आणि रात्रीचं येऊन किंवा सकाळ संध्याकाळ त्या दारूच्या गुत्त्यांवर पडलेली असायची. मग त्या बायका मुलं असतील किंवा लहान वयोगटावर त्याचा परिणाम होऊन तरुण जो होता, जो 16 वयोगट असेल, 18चा वयोगट असेल, 21चा वयोगट असेल, तो 18 ते 21चा वयोगट जो आहे तो त्या दारूच्या व्यसनाकडे खूप आहारी गेला होता. जेणेकरून त्यामध्ये त्यांना जर वेळेत आवड न घातला तर खूप सारी मोठी समस्या निर्माण या ठिकाणी झाली होती. जर दारूबंदी झाली नाही तर सुसंस्कृती जी आपल्या गावची ग्रामीण कुठल्याही गावची असो
ग्रामीण भागातली जी संस्कृती आहे ती लयाला चालली होती त्या गोष्टीमुळे, जी की दारूबंदीमुळे खूप सारे विपरीत परिणाम होत होते. दारूबंदीमुळे तुम्हाला माहितच असेल दारूने काय होतं. व्यसनाच्या आधी जर माणूस गेला तर त्याचे कुटुंब बेचिराग होतं, पिढ्याने पिढ्या बर्बाद होतात, एक नव्हे 2-3 पिढ्या बर्बाद होतात. आणि सगळ्यात मूळ कारण जर शोधलं तर आम्ही तेच शोधलं, पहिली आपल्याला प्राथमिक पायरी जी आहे ती दारूबंदी करायची. आणि त्याला युवा मंच सहकार्यातून, ग्रामसभेच्या माध्यमातून, लोकांच्या जनजागृतीतून आणि एक्साईज डिपार्टमेंट असेल, पोलीस यंत्रणा असेल किंवा SP यंत्रणा असेल, एक्साईज डिपार्टमेंट असेल, आणि सगळ्यात ज्यावेळेस याला आवरत बसेल त्यावेळेस आम्ही जवळजवळ फार मुख्यमंत्री कार्यालयापर्यंत जाऊन पोहोचलो. आणि त्यामध्ये आम्हाला दारूबंदीचे जे काही कार्यकर्ते भेटत गेले, दारूबंदीचे जे प्रोत्साहन देणारे कार्यकर्ते, मोठी मोठी माणसं भेटत गेली, त्यांच्याशी आम्ही कनेक्ट होत गेलो. आणि न्यूजपेपरच्या माध्यमातून, वार्ता आपण जी बातमी देतात त्यांच्या माध्यमातून आपण तिथपर्यंत पोहोचलो. आणि एक वेळ अशी आली की मी माझ्या गावात 100% दारूबंदी करू शकलो. आणि त्यामध्ये युवकांनी, महिला मंडळ असेल आणि ज्येष्ठ नागरिक असेल, या सर्वांनी एकत्रित येऊन जो प्रयत्न केला आणि त्यांना आम्ही युवांच्या माध्यमातून जे एकत्रित आणू शकलो आणि त्यामध्ये जी दारूबंदी करू शकलो, ती खरंच एक न होणारी गोष्ट होती. मी असं म्हणत नाही, पण नक्कीच न होणारी गोष्ट होती. कारण आजही माझ्या गावात सावरकुंड नेरवाडी असेल 100% अवैध दारू विक्रीला 100% बंदी आहे. मित्रांनो, सरांनी जे सांगितलं ते अगदी खरं आहे, कारण या गोष्टीचा मी स्वतःही पुरावा आहे. मी अगदी इथल्या जवळच्याच एका गावातला व्यक्ती आहे. त्याच्यामुळे इथे जी 100% दारूबंदी झाली त्याच्याबद्दलची चर्चा ही मी स्वतः बघितली, तो प्रवासही मी स्वतः बघितला.